आता ड्रायव्हिंग करताय बराच वेळ, एका ट्रकमुळे जर आपल्याला ओव्हरटेकला चान्स मिळत नसेल, आमदार थोडं गाडी राईट ठेवा. द्या ना रेस. आमदार तुम्ही रेस का सोडताय? रेस द्या, गाडी बंद पडेल, मागचा टच करेल, द्या रेस. हां, रेस सोडा, द्या पुन्हा रेस. तो ट्रक झिकझॅक का चाललाय माहीत आहे? त्याचा लोड आहे भरपूर, त्याचा पिकअप तुटतोय, त्याला मोसम तुटतोय त्याचा, आलं का लक्षात? म्हणून तो ट्रक झिकझॅक करून त्याचा तो पिकअप घेतोय. अशा हेवी व्हेकल्स रेस द्या. त्या रेस आमदार, चला वडापाचची, त्या रेस, लंबी रेस, बडा मैदान, 2 रन की मांग, त्या रेस. क्रिकेटच्या भाषेत कमेंट्री केली, त्या रेस. सक्सेस ओव्हरटेक. लक्षात ठेवा, ओव्हरटेक कसा केला. ओव्हरटेक करताना सेकंड गिअर ठेवायचा. का? सेकंड गिअरमध्ये पुढे पुश करण्याची ताकद जास्त दिलेली आहे, म्हणून जवळचे ओव्हरटेक पॅरलल हे नेहमी सेकंड गिअरमध्येच करायचे असतात लर्निंग मित्रांनो, हे लक्षात ठेवा. ओव्हरटेक करताना एक हॉर्न द्या, बाबा मी येतोय, लक्षात ठेवा. मिरर चेक करा, डबल स्पीड द्या त्या कारपेक्षा, आणि पुढे जाऊन 50-100 मीटर नंतर हळूहळू आत या. अशा प्रकारे ओव्हरटेक करून घ्या. सर्वात महत्त्वाचं ओव्हरटेक सेकंड गिअरमध्येच होणार, लक्षात ठेवा. सेकंड गिअर हेवी गिअर आहे, स्टार्टअप पुश करण्याची ताकद जास्त आहे त्याच्यामध्ये. आमदार आता सपाट रोडला लागलोय, इंजिन आवाज करते. थर्ड गिअर घ्या. येस, त्या रेस पटकन संपलं, कळलं? आता स्मूथ झाली बघा गाडी. सेकंडचं स्पीड लिमिट संपलं की गाडी ओरडायला लागते, लक्षात ठेवा. नमस्कार दादा, मी आहे गॉगलवाला बाबा. राडा राडा राडा. तुम्हालाही गाडी शिकायची आहे, कॉल करा. सिंहगड रोड, दायरीगाव, पुणे. पेजला नवीन असाल फेसबुकला तर फॉलो करायचे, इन्स्टा आणि यूट्यूबला व्हिजिट करायचे. अशा लॉंग वेगवेगळ्या पद्धतीच्या व्हिडिओसाठी नक्कीच तिथेही फॉलो करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. द्या रेस आमदार, द्या रेस. सर आपले व्हिडिओ पाहूनच ट्रेनिंग आलेले आहेत वडगावातनं, आंबेगावातनं. तुम्ही कॉल करा. सर घाटात सरळ रोड लागला की जरा जोरात रेस द्यायचं. आता सर वळण आले बघा, मग रेस कमी दाबायचं. घाटातली टेक्निक सांगतो ड्राईव्ह करण्याची. लर्निंग आहात, नवीन आहात. एक्सपर्ट काय करतो सर, रेस कॉन्स्टंट ठेवतो, त्याला तेवढं जजमेंट असतं ना स्टेरिंग वळून. आपण काय डोकं लावायचं, आता सरळ रोड आहे, पळवा जरा गाडी, आणि जरा वळण आलं शार्प की जरा रेस कमी दाबायचा, पण दाबायचा, रेस सोडायचा नाही, लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचा हा व्हिडिओ होता की ओव्हरटेकबद्दल. लक्षात ठेवा, ओव्हरटेक जास्त करायचे नाही. ओव्हरटेक फेल तर मी डायरेक्ट यमराज जेल म्हणले. ओव्हरटेकमध्ये ॲक्सिडेंट बरेचसे होतात, त्यामुळे ओव्हरटेक करताना काळजी घ्या. सेकंड गिअर ठेवून तुम्ही ओव्हरटेक करा. 2 गाडीमधला डिस्टन्स जास्त ठेवा. ओव्हरटेक करताना जवळ जाऊन तोंड बाहेर काढू नका, समोर गाडी आली तर धडकाधडकी होईल. त्यामुळे पुढे मागे गाडी येते का याची खात्री करा आणि मग ओव्हरटेक करा. इंडिकेटर, मिरर सगळ्या गोष्टी वापरून द रेस कंटिन्यू द्या. येस, आता टनलमध्ये एंटर करतोय आपण. टनलमध्ये एंटर करायच्या आधी हेडलाईट ऑन करा, इंडिकेटर बटन गोल फिरवा आमदार. येस, द रेस कंटिन्यू. आधी का लावायला लावलं? आतमध्ये गेल्यावर अंधार असतो, बटनं सापडत नाही, तुम्ही इकडं तिकडं लक्ष जाईल तुमचं, बरोबर? म्हणून तुम्हाला मी आधी ऑन करायला लावले, लक्षात ठेवा, ऑन करायला लावलं. हा 2 वे टनल आहे आमदार, म्हणजे येणं आणि जाणं, ओव्हरटेक मारायचं नाही, लक्षात ठेवा. 2 वे टनलमध्ये हेडलाईट ऑन. फार महत्त्वाची माहिती सांगतोय. आता तुम्ही थर्डला आहे की नाही आमदार, तुम्ही आता हा 2 वे टनल आहे. थर्डमध्ये जर तुम्हाला 30+40 वेग ठेवावा लागेल, तर तेवढा वेग तुम्ही ठेवू शकाल का नाही? कारण समोरच्या गाडीच्या डोळ्यावर लाईट चमकल, भीती वाटेल ना तुम्हाला. म्हणून सरळ सेकंड गिअर घ्यायचा. घ्या सेकंड, म्हणजे बंद पडायचं टेन्शन जातं आपलं. व्हेरी गुड मॅन. अशा प्रकारे सेकंड गिअर ठेवायचा. 2 वे टनलमध्ये सेकंड गिअरमध्ये ड्रायव्हिंग करा. 1 वे टनलमध्ये तुम्ही 3rd 4th वापरू शकता, कारण 1 वे टनलमध्ये फक्त जायच्या गाड्या असतात, अलग लक्षात तुमच्या. येस, म्हणून लक्षात ठेवा. 2 वे टनलबद्दल माहिती सांगतो. हे बघा, लेफ्टला चेंबर आहेत, झाकण उघडेत, दिसते का? पावसाचं पाणी जायला, म्हणून पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जाऊ नका. लक्ष्मण रेषा आमदार, त्याच्या आतच राहा. डोळ्यावर लाईट चमकली की जरा त्याला पास मारा, अप्पर मारा, डिप्पर मारा. हे बघा, त्यांनी तुम्हाला मारला डोळा, असं आतमध्ये ओढायचं डिप्परसारखं बटन. येस, हां, बंद करा लाईट. चलते रहो अभी आपके हिसाब से, हवा के साथ साथ. अशा प्रकारे आपण घाट चढवला, लक्षात ठेवा. आता घाट उतरवतोय, उतरवतानाही तुम्हाला काय करावं लागणार? सेकंडमध्येच उतरवायचं. हे बघा, 30चं स्पीड लिमिट दिलं आहे. सेकंड गिअर म्हणजे कंट्रोल गिअर, राजा माणूस बनलेला आहे मी, लक्षात ठेवा. खास माझ्या लर्निंग मित्रांसाठी सांगतो हे. उतारावर गाडी बंद नाही करायची, ब्रेक फेल होतात, स्टेअरिंग लॉक होतं. उतारावर क्लच दाबून धरायचं नाही, गाडी न्यूट्रल होते. या बऱ्याचशा गोष्टीची उतारावर आपल्याला काळजी घ्यायची आहे. ताबा सुटता कामा नाही, त्यामुळे सतत ब्रेकिंग करत राहायचं. जास्तही ब्रेक करायचं नाही, ब्रेक पॅड गरम होतात, हार्ड होतात, मग जाण्याचे चान्सेस, ब्रेक फेल, अलग लक्षात. त्यामुळे लागेल तसंच ब्रेक यूज करा. अशा प्रकारे घाट चढवला, घाट उतरवला, टनल ड्रायव्हिंग झालं, ओव्हरटेक झालं. बरीचशी अशी मिक्स माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळाली. कसा वाटला व्हिडिओ मला कॉल करून, मेसेज करून नक्कीच करायचे. कमेंट, काही सजेशन असेल नक्कीच कळवा. पुन्हा सांगतो, आपल्या पेजला फॉलो करा लर्निंग मित्रांनो. आणि गाडी शिकायची असेल तर मला कॉल करा. सिंहगड रोड, दायरीगाव, पुण्यामध्ये आपलं ट्रेनिंग चालू असतं. गॉगलवाले बाबा.
तर राडा कसा वाटतो नक्कीच कळवा. थँक्यू सो मच.